श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्त बंधूंनो आणि भगिनींनो। सर्वप्रथम अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी महाराज, आमच्या मनातील अहंकार दूर करा, आमच्या जीवनात श्रद्धा, साबुरी, प्रेम आणि सेवाभाव जागृत करा। तुमचे हे अमृतवचन प्रत्येक भक्ताच्या हृदयात उतरू दे। या प्रवचनाचा लाभ प्रत्येकाला होऊ दे। श्री स्वामी समर्थ। माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला एका अशा सत्याबद्दल सांगणार आहे जे प्रत्येक माणसाच्या जीवनाशी जोडलेले आहे। मनुष्याची खरी ओळख त्याच्या सुखाच्या दिवसांत होत नाही, तर संकटाच्या काळात होते। सुखात प्रत्येकजण हसतो, सुखात प्रत्येकजण देवाचे नाव घेतो, सुखात प्रत्येकजण म्हणतो स्वामी माझ्या सोबत आहेत। पण जेव्हा आयुष्य कठीण वळणावर येते, जेव्हा डोळ्यात अश्रू असतात, जेव्हा हात रिकामे असतात, जेव्हा आपली माणसेही साथ सोडतात, तेव्हा ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम टिकून राहते, तोच माझा खरा भक्त असतो। लेकरांनो, श्रद्धा म्हणजे फक्त मंदिरात दिवा लावणे नाही। श्रद्धा म्हणजे अंधारातही प्रकाशावर विश्वास ठेवणे। श्रद्धा म्हणजे संकट आले तरी देवाने मला सोडले नाही, हा विश्वास मनात जिवंत ठेवणे। अनेक जण माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आम्ही इतकी पूजा केली, इतका जप केला, मग आमच्यावर संकट का आले? पण मी तुम्हाला विचारतो, सोन्याची शुद्धता कधी तपासली जाते? ते भट्टीत गेल्यावरच ना। तसेच भक्ताची श्रद्धा संकटातच उजळून निघते। वादळ आले म्हणून दीप विझू देऊ नका। वादळ कितीही मोठे असो, जर तुम्ही दोन्ही हातांनी त्या दीपाचे रक्षण केले, तर तोच दीप अंधार संपवतो। तसेच तुमची श्रद्धा आहे। संकटे येतील, अपमान होतील, अपयश येईल, कधी कधी तुमच्यावर खोटे आरोपही होतील, पण जर तुम्ही सत्याचा मार्ग सोडला नाही, तर तुमच्या जीवनाचा विजय निश्चित आहे। माझ्या लेकरांनो, तुम्ही आयुष्यात किती पैसा कमावला, किती मोठे घर बांधले, किती प्रसिद्ध झालात, यापेक्षा मला एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, तुमच्यामुळे किती लोकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले। तुमच्या एका प्रेमळ शब्दाने जर एखाद्या तुटलेल्या मनाला आधार मिळाला असेल, तुमच्या एका मदतीने जर एखाद्या कुटुंबाचे संकट हलके झाले असेल, तुमच्या एका क्षमेने जर तुटलेले नाते पुन्हा जोडले गेले असेल, तर समजा तुम्ही माझी खरी पूजा केली आहे। लक्षात ठेवा, देवाला फुलांचा सुगंध आवडतो, पण त्याहून अधिक त्याला दयाळू मनाचा सुगंध आवडतो। मंदिरातील आरती सुंदर आहे, पण एखाद्या दुःखी माणसाचे अश्रू पुसणे त्याहूनही सुंदर आहे, कारण प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे। लेकरांनो, आजचा माणूस धावत आहे पैसा, प्रतिष्ठा, स्पर्धा, यश, या सगळ्यांच्या मागे तो इतका धावतो की त्याला स्वतःचे मनच विसरायला होते। चेहऱ्यावर हसू असते, पण हृदयात शांतता नसते। घर मोठे असते, पण मनात प्रेम नसते। मोबाईलमध्ये हजारो संपर्क असतात, पण संकटात खांद्यावर हात ठेवणारा एकही माणूस नसतो। हे का घडते? कारण आपण नात्यांपेक्षा स्वार्थाला महत्त्व दिले, प्रेमापेक्षा अहंकार मोठा केला, क्षमेपेक्षा राग मोठा केला। म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, अहंकार सोडा, प्रेम स्वीकारा, क्षमा करा, कारण क्षमा करणारा कधीच लहान होत नाही, उलट तो परमेश्वराच्या अधिक जवळ जातो। माझ्या लेकरांनो, काही लोक म्हणतात, स्वामी, आमच्यावर अन्याय झाला। होईल, या जगात प्रत्येकाला कधीतरी अन्याय सहन करावा लागतो, पण अन्यायाचा बदला अन्यायाने घेऊ नका। संयम ठेवा, योग्य वेळ येईल। न्याय उशिरा मिळू शकतो, पण मिळतो नक्की। तुमचे कर्म तुमच्या पुढे चालत असते, म्हणून चांगले कर्म करत राहा। लक्षात ठेवा, एखाद्या झाडाला फळ येण्यासाठी ऋतूची वाट पाहावी लागते, तसेच तुमच्या चांगल्या कर्माचे फळही योग्य वेळी मिळते। अधीर होऊ नका। आज जे दुःख आहे ते कायमचे नाही, आज जे अश्रू आहेत ते उद्या आनंदात बदलतील। फक्त श्रद्धा आणि साबुरी सोडू नका। माझ्या लेकरांनो, दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझ्यामुळे कोणाचा दिवस सुंदर होईल? कोणाला मी मदत करू शकतो? कोणाला प्रेमाने बोलू शकतो? कोणाला माफ करू शकतो? हा विचार तुमचे जीवन बदलून टाकेल। कारण खरा भक्त तो नाही जो फक्त देवाकडे मागतो, खरा भक्त तो आहे जो देवाने दिलेले इतरांमध्ये वाटतो। प्रेम वाटा, आनंद वाटा, आशा वाटा, विश्वास वाटा। मी प्रत्येक भक्तासोबत आहे, तुम्ही एकटे नाही। तुमच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू मला दिसतो, तुमच्या मनातील प्रत्येक वेदना मला कळते। योग्य वेळ आल्यावर मी तुमचा हात धरतो, पण तुम्ही माझ्यावरचा विश्वास सोडू नका।
शेवटी एवढेच सांगतो, संकटात श्रद्धा ठेवा, यशात नम्रता ठेवा, संपत्तीत दान ठेवा, नात्यांमध्ये प्रेम ठेवा, मनात करुणा ठेवा आणि प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवा. मग कोणतेही वादळ तुमचा मार्ग अडवू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर हे स्वामींचे अमृतवचन तुमच्या हृदयाला स्पर्शून गेले असेल तर हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या भावना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि स्वामींच्या अशा प्रेरणादायी प्रवचनांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अनंतकोटी ब्रह्मांडनायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या लेकरांनो, आणखी एक गोष्ट आज मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छितो. या जगात प्रत्येक माणूस आनंदाच्या शोधात आहे. प्रत्येकाला सुख हवे आहे, समाधान हवे आहे, मनःशांती हवी आहे. पण लेकरांनो, बाहेर शोधत बसलात तर समाधान कधीच मिळणार नाही. कारण खरी शांती बाहेर नसते, ती तुमच्या अंतःकरणात असते. ज्याच्या मनात प्रेम आहे, ज्याच्या मनात दया आहे, ज्याच्या मनात क्षमा आहे, त्याच्याकडे परमेश्वर कायमचा निवास करतो. तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा, कितीही व्रत उपवास करा, कितीही पूजा करा, पण जर तुमच्या मनात एखाद्याविषयी द्वेष असेल, मत्सर असेल, सुडाची भावना असेल, तर त्या भक्तीचे फळ अपूर्ण राहते. कारण देवाला तुमच्या बाह्य आचरणापेक्षा तुमच्या अंतःकरणाची शुद्धता अधिक प्रिय आहे. माझ्या बाळांनो, एखाद्या व्यक्तीने तुमच्याशी वाईट वागले म्हणून तुम्हीही त्याच मार्गाने जाऊ नका. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचे संस्कार कधीही सोडू नका. चिखलात कमळ उमलते, पण चिखल त्याला कधीही घाण करू शकत नाही. तसेच तुमचे जीवन असावे. परिस्थिती कशीही असो, तुमचे मन पवित्र राहिले पाहिजे. लेकरांनो, आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटते. नोकरी मिळत नाही, व्यवसाय चालत नाही, घरात अडचणी वाढतात, आजारपण मागे लागते, कर्जाचा डोंगर उभा राहतो, आपली माणसेही दूर जातात. त्या क्षणी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात का? माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वाटते की मी दूर आहे, तेव्हाच मी तुमच्या सर्वात जवळ असतो. आई लहान मुलाला चालायला शिकवते तेव्हा काही क्षण त्याचा हात सोडते. याचा अर्थ ती त्याला सोडून गेली असा होत नाही. ती दूर उभी राहून त्याच्यावर लक्ष ठेवत असते. तसेच मीही तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून असतो. तुम्हाला पडू देतो, कारण पुन्हा उभे राहण्याची ताकद तुमच्यात निर्माण व्हावी. तुम्हाला थोडे संघर्ष करू देतो, कारण तुमच्या आत दडलेले सामर्थ्य तुम्हालाच कळावे. सोन्याला तेज येण्यासाठी अग्नी सहन करावा लागतो. हिरा चमकण्यासाठी घासला जातो. चंदन सुगंध देण्यासाठी झिजते. तसेच महान जीवन जगण्यासाठी संकटांचा सामना करावाच लागतो. माझ्या बाळांनो, आज अनेकांच्या घरात पैशाची कमतरता नाही, पण आनंदाची कमतरता आहे. जेवणाचे ताट भरलेले आहे, पण मन रिकामे आहे. मोठे घर आहे, पण घरात संवाद नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण एकमेकांसाठी वेळ नाही. म्हणूनच मी सांगतो, दररोज काही क्षण आपल्या कुटुंबासाठी ठेवा. आई वडिलांशी प्रेमाने बोला, मुलांसोबत हसा, वृद्धांचा आशीर्वाद घ्या, कारण हीच खरी संपत्ती आहे. लक्षात ठेवा, पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो. आरोग्य बिघडले तर प्रयत्नांनी सुधारू शकते. पण एकदा नाती तुटली, विश्वास हरवला, तर ते पुन्हा जोडण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते. म्हणून बोलताना शब्द जपा. रागाच्या भरात असे काही बोलू नका, जे आयुष्यभर जखम बनून राहील. माझ्या लेकरांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. डोळे उघडताच परमेश्वराचे आभार माना. कारण अजून एक दिवस जगण्याची संधी मिळाली, हीच मोठी कृपा आहे. अनेकांना उद्याचा सूर्य पाहायलाही मिळत नाही. म्हणून प्रत्येक दिवस हा देवाची भेट समजून जगा. तुमच्या घरात अन्न असेल तर त्यातील एक घास गरजूंना द्या. तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते दुसऱ्यांना द्या. तुमच्याकडे वेळ असेल तर एखाद्या दुःखी माणसाला ऐकून घ्या. तुमच्याकडे प्रेम असेल तर ते सर्वांवर उधळा. देणारा हात नेहमी वरच राहतो. मी तुम्हाला चमत्काराचे वचन देत नाही, पण मी एवढे नक्की सांगतो, जो माणूस प्रामाणिकपणे कर्म करतो, श्रद्धेने नामस्मरण करतो, कोणाचेही वाईट चिंतत नाही आणि गरजूंना मदत करतो, त्याच्या आयुष्यात योग्य वेळी अशी दारे उघडतात, ज्याची त्याने कल्पनाही केलेली नसते. म्हणून लेकरांनो, निराश होऊ नका. तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. तुमच्या आयुष्याचे सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिले जायचे आहेत. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचे बीज आहेत.
आजची परीक्षा उद्याच्या यशाची तयारी आहे. आजची प्रतीक्षा उद्याच्या कृपेची चाहूल आहे. तुमच्या प्रत्येक श्वासात नाम असू द्या, प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असू द्या, प्रत्येक नात्यात प्रेम असू द्या आणि प्रत्येक संकटात विश्वास असू द्या. मी सदैव तुमच्या सोबत आहे. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. या जगात सर्वात मोठे पाप कोणते असेल तर ते म्हणजे स्वतःला कमी समजणे. कारण ज्याने स्वतःवरचा विश्वास गमावला त्याने देवाने दिलेली सर्वात मोठी देणगीच नाकारली. बाळांनो, लक्षात ठेवा, परमेश्वराने या पृथ्वीवर एकही माणूस निरर्थक निर्माण केलेला नाही. प्रत्येक जीवाला काहीतरी वेगळे, काहीतरी अद्वितीय आणि काहीतरी विशेष देऊनच तो या जगात पाठवतो. म्हणून दुसऱ्याशी स्वतःची तुलना करू नका. आकाशातील प्रत्येक तारा वेगळा चमकतो, प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो, प्रत्येक नदीचा प्रवाह वेगळा असतो. तसेच प्रत्येक माणसाचे जीवन, त्याची क्षमता आणि त्याचे ध्येयही वेगळे असते. माझ्या लेकरांनो, अनेक जण म्हणतात, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. मी सामान्य माणूस आहे. माझ्यात कोणतेही विशेष गुण नाहीत. पण मी तुम्हाला विचारतो, ज्याने तुम्हाला निर्माण केले त्या परमेश्वराने चूक केली असे तुम्हाला वाटते का? ज्याने पर्वत घडवले, समुद्र निर्माण केले, सूर्याला प्रकाश दिला, त्या सृष्टीकर्त्याने तुम्हाला कोणतेही कारण नसताना या पृथ्वीवर पाठवले असे तुम्हाला वाटते का? नाही लेकरांनो, तुमचा जन्म योगायोग नाही. तुमचा जन्म हा परमेश्वराचा संकल्प आहे. तुम्ही या जगात एका विशिष्ट कार्यासाठी आला आहात. कदाचित तुम्हाला अजून तुमचे ध्येय सापडले नसेल, पण म्हणून तुमचे ध्येय अस्तित्वात नाही असे होत नाही. बाळांनो, बीज जमिनीत पुरले जाते तेव्हा ते अंधारात असते. त्यावर माती टाकली जाते, पाऊस पडतो, वारा वाहतो, अनेक दिवस काहीच दिसत नाही. पण त्याच बीजात एक विशाल वृक्ष दडलेला असतो. योग्य वेळ आली की ते अंकुरते आणि संपूर्ण जगाला सावली देते. तसेच तुमच्यामध्येही एक अद्भुत सामर्थ्य दडलेले आहे. आज ते दिसत नसेल, पण योग्य वेळ आल्यावर ते नक्की प्रकट होईल. म्हणून स्वतःला कधीही दुर्बल समजू नका. तुमच्या अपयशामुळे तुमची किंमत कमी होत नाही. एका परीक्षेत नापास झालात म्हणून जीवन संपत नाही. व्यवसायात तोटा झाला म्हणून तुमची क्षमता संपत नाही. लोकांनी तुमची थट्टा केली म्हणून तुमचे भविष्य अंधारात जात नाही. लोकांचे मत हे तुमचे भाग्य ठरवत नाही. तुमचे कर्म, तुमची जिद्द आणि परमेश्वरावरील तुमचा विश्वास हेच तुमचे भविष्य घडवतात. माझ्या लेकरांनो, जगातील प्रत्येक महान व्यक्तीची सुरुवात सामान्य माणसाप्रमाणेच झाली होती. त्यांनाही संकटे आली, त्यांनाही अपमान सहन करावा लागला, त्यांनाही नकार मिळाले, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही. म्हणूनच ते उंचीवर पोहोचले. तुम्ही दुसऱ्याची नक्कल करण्यासाठी जन्माला आलेले नाही. तुम्ही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जन्माला आला आहात. म्हणून दुसऱ्याचे यश पाहून निराश होऊ नका. प्रत्येकाचे घड्याळ वेगळ्या वेळेनुसार चालते. कोणाला यश लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते, पण ज्याने संयम ठेवला तो शेवटी नक्की जिंकतो. बाळांनो, मी तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात एक दिव्य शक्ती ठेवली आहे. काहींमध्ये प्रेमाची ताकद आहे, काहींमध्ये ज्ञानाची ताकद आहे, काहींमध्ये सेवा करण्याची ताकद आहे, काहींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आहे, काहींमध्ये कलेचे वरदान आहे, काहींमध्ये लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती आहे. पण ही शक्ती तेव्हाच जागृत होते जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता. लक्षात ठेवा, आरशात दिसणारा चेहरा तुमची ओळख नाही. तुमच्या बँक खात्यातील पैसे तुमची ओळख नाहीत. लोकांनी केलेले कौतुक किंवा टीका ही तुमची ओळख नाही. तुमची खरी ओळख म्हणजे तुमचे पवित्र मन, तुमचे चांगले विचार, तुमची दया, तुमचे प्रामाणिक कर्म आणि तुमची अढळ श्रद्धा. माझ्या लेकरांनो, आजपासून एक संकल्प करा. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, मी परमेश्वराची सुंदर निर्मिती आहे. मी दुर्बल नाही, मी अपयशी नाही, माझ्यामध्ये अमर्याद शक्ती आहे. स्वामी माझ्यासोबत आहेत, मी माझे ध्येय निश्चित पूर्ण करणार. हे शब्द रोज मनापासून बोला. हळूहळू तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमची भीती निघून जाईल, तुमच्या मनातील अंधार दूर होईल. आणि शेवटी माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही गर्दीतील एक चेहरा नाही. तुम्ही परमेश्वराच्या हृदयातील एक अमूल्य रत्न आहात. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही विशिष्ट आहात. तुम्ही अपूर्ण नाही. तुम्हाला ज्या प्रकारे घडवले आहे त्यामागे परमेश्वराची एक सुंदर योजना आहे. त्यामुळे स्वतःचा कधीही तिरस्कार करू नका. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक पावलावर नामस्मरण करत पुढे चालत राहा.
ज्या दिवशी तुम्ही स्वतःमधील परमेश्वराने दिलेले तेज ओळखाल, त्या दिवशी जगालाही तुमची खरी ओळख होईल. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला आणखी एक गूढ सत्य सांगतो. अनेक जण माझ्या समोर येऊन म्हणतात, स्वामी, माझे नशीब चांगले नाही. माझ्या वाट्याला नेहमी दुःखच येते. मी कितीही प्रयत्न केला तरी मला यश मिळत नाही. पण बाळांनो, तुम्ही कधी नदीकडे शांतपणे पाहिले आहे का? नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किती मोठमोठे दगड, किती वळणे, किती खोल दऱ्या आणि किती अडथळे पार करावे लागतात. तरीही नदी कधीच थांबत नाही, कारण तिला माहीत असते की तिचे अंतिम ध्येय समुद्र आहे. तसेच तुमचे जीवन आहे. आज तुमच्या मार्गात अडथळे आहेत, म्हणून उद्या तुमचे ध्येय मिळणार नाही असे समजू नका. अडथळे हे तुम्हाला थांबवण्यासाठी नसतात, ते तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी असतात. माझ्या लेकरांनो, मी तुमच्या जीवनात काही दारे बंद करतो, कारण त्या दारामागे तुमचे नुकसान दडलेले असते. पण तुम्ही बंद झालेल्या दाराकडे पाहत रडत बसता आणि मी तुमच्यासाठी उघडत असलेले नवीन दार पाहायलाच विसरता. म्हणून जे निघून गेले त्यासाठी दुःख करू नका. जे मिळाले नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. कारण जे तुमचे आहे ते कोणालाही हिसकावून घेता येत नाही आणि जे तुमचे नाही ते कितीही प्रयत्न केले तरी कायमचे टिकत नाही. बाळांनो, तुमच्या मनात भीती ठेवू नका. भीती माणसाची शक्ती कमी करते. शंका त्याचा आत्मविश्वास हिरावून घेते आणि निराशा त्याच्या स्वप्नांनाच मारून टाकते. म्हणून मी सांगतो, तुमच्या मनात विश्वासाचे बीज पेरा. रोज नामस्मरण करा, कारण नामात अशी शक्ती आहे की ती अशांत मनाला शांत करते, दुर्बल मनाला धैर्य देते आणि अंधारातही आशेचा किरण दाखवते. माझ्या लेकरांनो, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका. दुसऱ्याच्या आनंदाने जळणारा माणूस स्वतःचा आनंद गमावून बसतो. त्याऐवजी दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका. दुसऱ्याला आशीर्वाद द्या, कारण दुसऱ्यासाठी काढलेली शुभेच्छा एक दिवस तुमच्या जीवनातही सुखाचे फळ घेऊन येते. लक्षात ठेवा, सूर्य कधीच स्वतःसाठी प्रकाश देत नाही. वृक्ष कधीच स्वतःची फळे खात नाही. नदी कधीच स्वतःचे पाणी पित नाही. निसर्गातील प्रत्येक गोष्ट दुसऱ्याच्या उपयोगासाठी जगते, म्हणूनच ती महान आहे. तुम्हीही असेच जीवन जगा. तुमच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांसाठी करा. तुमच्या सामर्थ्याचा उपयोग दुर्बलांना आधार देण्यासाठी करा. तुमच्या शब्दांचा उपयोग एखाद्याच्या मनात आशा निर्माण करण्यासाठी करा. माझ्या प्रिय लेकरांनो, कधीही स्वतःच्या भूतकाळात अडकून राहू नका. भूतकाळ हा शिकवण्यासाठी असतो, आयुष्यभर रडण्यासाठी नाही. जर चूक झाली असेल तर ती मान्य करा, त्यातून शिका आणि पुन्हा नव्या उमेदीने उभे राहा. जो माणूस स्वतःच्या चुका स्वीकारतो, तोच खऱ्या अर्थाने मोठा होतो. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणाचाही द्वेष करणार नाही. मी कोणालाही कमी लेखणार नाही. मी स्वतःलाही कमी समजणार नाही. मी प्रत्येक दिवस नवीन आशेने सुरू करेन. माझे कर्म प्रामाणिक ठेवेन. माझ्या प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाम ठेवेन. बाळांनो, तुम्ही जिथे जाल तिथे प्रकाश घेऊन जा. तुमच्या चेहऱ्यावरील हसू कोणाच्या तरी अंधारलेल्या आयुष्यात पहाट बनू शकते. तुमचा एक प्रेमळ शब्द कोणाच्या तरी तुटलेल्या मनाला पुन्हा जगण्याची प्रेरणा देऊ शकतो. तुमची एक छोटीशी मदत कोणाच्या तरी आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकते. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही या जगात फक्त जगण्यासाठी आलेले नाही. तुम्ही या जगाला अधिक सुंदर, अधिक प्रेमळ आणि अधिक करुणामय बनवण्यासाठी आलेले आहात. हीच परमेश्वराने तुम्हाला दिलेली खरी जबाबदारी आहे. आणि मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या मनातील भीती धैर्यात बदलो. तुमच्या अश्रूंचे मोत्यांत रूपांतर होवो. तुमच्या परिश्रमांना योग्य फळ मिळो. तुमच्या घरात प्रेम, समाधान, आरोग्य आणि आनंद सदैव नांदो. आणि तुमच्या प्रत्येक पावलावर माझी कृपा सदैव राहो. माझ्या लेकरांनो, आज मी तुमच्या हृदयाशी बोलत आहे. कानांनी ऐकू नका, मनाने ऐका. कारण माझे प्रत्येक वचन हे केवळ शब्द नाहीत, तर तुमच्या जीवनाला दिशा देणारे आशीर्वाद आहेत. बाळांनो, तुम्ही अनेकदा विचार करता, स्वामी, माझ्या आयुष्यात एवढे दुःख का आहे? पण तुम्ही कधी विचार केला आहे का, दुःखाने तुम्हाला काय शिकवले? सुख माणसाला आनंद देते, पण दुःख त्याला शहाणपण देते. सुखात माणूस अनेकदा परमेश्वराला विसरतो, पण दुःखात तो देवाला मनापासून हाक मारतो. म्हणून प्रत्येक संकटाला शाप समजू नका. अनेक वेळा तेच संकट तुमच्या जीवनातील सर्वात मोठे वरदान ठरते. माझ्या लेकरांनो, पर्वताच्या शिखरावर पोहोचणारा प्रत्येक माणूस खालूनच प्रवास सुरू करतो. कोणताही माणूस जन्मत यशस्वी नसतो. प्रत्येक यशामागे हजारो अपयश, असंख्य अश्रू, अनेक त्याग आणि न संपणारे प्रयत्न लपलेले असतात.
त्यामुळे तुमचा प्रवास अजून सुरू असेल तर निराश होऊ नका, कारण प्रवास अर्धवट असताना स्वतःला अपयशी म्हणणे ही स्वतःवर केलेली अन्यायाची गोष्ट आहे. बाळांनो, तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते परमेश्वराने उगाच दिलेले नाही. जर तुमच्या हृदयात एखादे चांगले ध्येय निर्माण झाले असेल तर ते पूर्ण करण्याची शक्तीही परमेश्वराने तुमच्यामध्ये ठेवलेली आहे. फक्त ती जागी करण्यासाठी श्रद्धा, मेहनत आणि संयम आवश्यक आहे. लक्षात ठेवा, आकाशात उडणारा गरुड कधीही वाऱ्याला घाबरत नाही. उलट तो त्या वाऱ्याचाच आधार घेऊन अधिक उंच भरारी घेतो. तसेच तुमच्या आयुष्यातील अडचणीही तुमची भरारी थांबवण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक उंच नेण्यासाठी आलेल्या असतात. संकटाला घाबरू नका, त्याचा उपयोग स्वतःला अधिक मजबूत बनवण्यासाठी करा. माझ्या प्रिय लेकरांनो, जगात सर्वात श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे सर्वाधिक पैसा आहे. सर्वात श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे. कारण समाधानाशिवाय संपत्तीही अपुरी वाटते, पण समाधान असेल तर साधे जीवनही स्वर्गासारखे वाटते. म्हणून लोभ करू नका, दुसऱ्याच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाला परमेश्वराने वेगळी वाट दिली आहे. काहींना फुले लवकर मिळतात, काहींना काट्यांतून चालावे लागते, पण जो काट्यांतून चालत राहतो त्यालाच फुलांचे खरे मूल्य समजते. बाळांनो, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती ही परमेश्वराने दिलेली अमूल्य भेट आहे. आई वडिलांचा आदर करा, गुरूंचा सन्मान करा, लहानांवर प्रेम करा, वृद्धांची सेवा करा, कारण ज्या घरात प्रेम, आदर आणि नम्रता असते त्या घरात माझी कृपा आपोआप नांदते. तुमच्या मनात जर कोणाविषयी राग असेल तर आजच तो सोडून द्या. राग दुसऱ्याला कमी त्रास देतो, पण स्वतःचे मन अधिक जाळतो. क्षमा करा, कारण क्षमा करणाऱ्याच्या हृदयातच परमेश्वराचा प्रकाश अधिक तेजाने चमकतो. माझ्या लेकरांनो, तुम्ही रोज माझे नाव घ्या, पण त्याचबरोबर माझे गुणही आचरणात आणा. दया, सत्य, प्रामाणिकपणा, नम्रता, सेवा आणि प्रेम हेच माझे खरे स्वरूप आहे. फक्त जप करून उपयोग नाही, तर जपलेल्या नामाचा प्रभाव तुमच्या वागण्यात दिसला पाहिजे. आणि शेवटी मी तुम्हाला एक आशीर्वाद देतो. तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी आशेचा दिवा कधी विझू देऊ नका. तुमच्या हातात कितीही कमी साधने असली तरी मोठी स्वप्ने पाहणे थांबवू नका. लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका, कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता त्या दिवशी माझी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करू लागते. मी तुमच्या प्रत्येक पावलावर आहे, तुमच्या प्रत्येक प्रार्थनेत आहे, तुमच्या प्रत्येक अश्रूमध्ये आहे. योग्य वेळ येईल आणि तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा लक्षात येईल, जिथे तुम्हाला वाटत होते की तुम्ही एकटे चालत आहात, तिथे प्रत्यक्षात मीच तुम्हाला हात धरून पुढे नेत होतो. सदैव आनंदी राहा, श्रद्धा ठेवा, सेवा करा आणि नामस्मरण करत राहा. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला जीवनातील सर्वात मोठ्या संपत्तीबद्दल सांगणार आहे. अनेकांना वाटते की पैसा म्हणजे संपत्ती, मोठे घर म्हणजे संपत्ती, सोनं चांदी म्हणजे संपत्ती. पण लेकरांनो, हे सर्व क्षणभंगूर आहे. खरी संपत्ती म्हणजे तुमचे चांगले संस्कार, तुमचे निर्मळ मन, तुमचे उत्तम कर्म आणि तुमची अढळ श्रद्धा. लक्षात ठेवा, पैशाने औषध विकत घेता येते, पण आरोग्य विकत घेता येत नाही. पैशाने मोठे घर बांधता येते, पण प्रेमाने भरलेले कुटुंब विकत घेता येत नाही. पैशाने महागडे घड्याळ विकत घेता येते, पण गेलेला वेळ परत विकत घेता येत नाही. म्हणून जीवनात पैसा कमवा, पण त्याचबरोबर प्रेम, विश्वास आणि पुण्यही कमवा. माझ्या लेकरांनो, प्रत्येक दिवस हा परमेश्वराने तुम्हाला दिलेली नवीन संधी आहे. काल तुम्ही जे गमावले ते आज पुन्हा मिळवण्याची संधी आहे. काल तुम्ही जी चूक केली ती सुधारण्याची संधी आहे. काल ज्या नात्यात दुरावा आला ते पुन्हा जोडण्याची संधी आहे. म्हणून भूतकाळाचा भार घेऊन जगू नका. नवीन दिवस नवीन आशा घेऊन स्वीकारा. बाळांनो, काही लोक तुमचा अपमान करतील, काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, काही लोक तुमच्यावर खोटे आरोप करतील, पण तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका. चंद्रावर डाग आहेत म्हणून तो प्रकाश देणे थांबवत नाही, सूर्याला ढग झाकतात म्हणून तो उगवणे थांबवत नाही. तसेच तुमच्यावर टीका झाली म्हणून चांगले कर्म करणे सोडू नका. माझ्या प्रिय लेकरांनो, तुम्ही दुसऱ्याला दिलेला प्रत्येक आनंद, प्रत्येक आशीर्वाद, प्रत्येक मदतीचा हात आणि प्रत्येक प्रेमाचा शब्द अनेक पटींनी तुमच्याकडे परत येतो. हेच कर्माचे शाश्वत तत्व आहे. त्यामुळे कधीही असा विचार करू नका की माझ्या चांगुलपणाचा काही उपयोग नाही. प्रत्येक चांगल्या कर्माची नोंद परमेश्वर स्वतः ठेवत असतो. आज मी तुम्हाला एक छोटा नियम देतो.
रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, आज मी कोणाचे मन दुखावले का? दुसरा, आज मी कोणाला मदत केली का? तिसरा, आज मी परमेश्वराचे आभार मानले का? जर या 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला योग्य मिळाली तर समजा तुमचा दिवस खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. माझ्या लेकरांनो, जीवनात कधीही अहंकार बाळगू नका. झाडाला जितकी जास्त फळे येतात तितके ते अधिक नमते. समुद्र जितका विशाल आहे तितका तो शांत दिसतो. तसेच खऱ्या महान माणसाच्या वागण्यात नेहमी नम्रता असते. अहंकार माणसाला लोकांपासून दूर नेतो, पण नम्रता त्याला प्रत्येकाच्या हृदयात स्थान मिळवून देते. बाळांनो, तुमच्या जीवनात कधी अंधार आला तर घाबरू नका. लक्षात ठेवा, पहाट होण्यापूर्वी रात्र सर्वात जास्त काळोखी असते. म्हणून आज परिस्थिती कठीण असली तरी उद्या उजाडणारच आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. योग्य वेळ येताच मी तुमच्या आयुष्यात असे परिवर्तन घडवीन की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. माझ्या लेकरांनो, तुमच्या हृदयात प्रेम जिवंत ठेवा. तुमच्या ओठांवर सत्य ठेवा. तुमच्या हातात सेवा ठेवा. तुमच्या डोळ्यात आशा ठेवा. आणि तुमच्या प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाम जिवंत ठेवा. कारण ज्या हृदयात श्रद्धा असते त्या हृदयात भीती राहत नाही. ज्या मनात प्रेम असते त्या मनात द्वेष टिकत नाही. आणि ज्या जीवनात परमेश्वराचे नाम असते त्या जीवनाला कोणतेही संकट कायमचे हरवू शकत नाही. मी तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद देतो. तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि सद्बुद्धी नांदो. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो. तुमच्या प्रत्येक संकटात माझी अदृश्य साथ सदैव तुमच्या पाठीशी राहो. सदैव आनंदी रहा. सत्कर्म करा, नामस्मरण करा आणि लक्षात ठेवा, मी तुमच्यापासून कधीच दूर नाही. तुम्ही प्रेमाने हाक माराल तिथे मी आधीच उपस्थित असेन. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीची जाणीव करून देणार आहे जी समजली तर तुमचे संपूर्ण जीवन बदलून जाईल. या जगात प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीची वाट पाहत असतो. कोणाला चांगल्या दिवसांची प्रतीक्षा असते, कोणाला नोकरीची, कोणाला आरोग्याची, कोणाला मुलांच्या सुखाची, तर कोणाला मनशांतीची. पण बाळांनो, फक्त वाट पाहून आयुष्य बदलत नाही. बदल घडतो तो कृतीमुळे, श्रद्धेमुळे आणि सातत्यामुळे. तुम्ही माझ्याकडे रोज प्रार्थना करता, स्वामी, माझे भाग्य बदला. पण मी तुम्हाला सांगतो, भाग्य बदलण्यापूर्वी तुमचे विचार बदला. कारण जसा विचार तसे कर्म, जसे कर्म तसे भविष्य. मनात सतत भीती, शंका आणि नकारात्मकता ठेवून कोणीही उज्ज्वल जीवन घडवू शकत नाही. माझ्या लेकरांनो, स्वतःच्या मनाशी कधीही शत्रूप्रमाणे वागू नका. अनेकदा जग तुमच्याबद्दल काही बोलत नाही, पण तुम्ही स्वतःला कमी लेखत राहता. माझ्याकडून होणार नाही, मी अपयशी आहे, माझे नशीबच खराब आहे, असे शब्द जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्मविश्वासावरच घाव घालत असता. लक्षात ठेवा, परमेश्वराने तुमच्या अंतःकरणात अमर्याद शक्ती ठेवली आहे. त्या शक्तीला जागे करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. एखादे बीज जर सतत म्हणत राहिले की मी कधीच वृक्ष होऊ शकत नाही, तर ते अंकुरेल का? नाही. पण जेव्हा ते शांतपणे माती, पाऊस आणि सूर्यप्रकाश स्वीकारते तेव्हा त्याच बीजातून विशाल वृक्ष निर्माण होतो. तसेच तुमच्यामध्येही अनंत शक्यता दडलेल्या आहेत. माझ्या बाळांनो, दुसऱ्याच्या यशाने स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक फुलाचा बहरण्याचा ऋतू वेगळा असतो. मोगरा रात्री सुगंध देतो, कमळ सकाळी उमलते, तर पारिजात पहाटे गळूनही सुगंध पसरवत राहतो. निसर्गात कोणी कोणाशी स्पर्धा करत नाही. प्रत्येकजण स्वतःचे कार्य करत असतो. मग तुम्ही दुसऱ्याशी तुलना का करता? मी तुम्हाला सांगतो, तुमची तुलना फक्त कालच्या स्वतःशी करा. आज तुम्ही कालपेक्षा अधिक संयमी झाला आहात का? अधिक प्रेमळ झाला आहात का? अधिक प्रामाणिक झाला आहात का? जर उत्तर हो असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. लेकरांनो, जीवनात संकटे येतील, पण संकटांना तुमच्या मनात घर करू देऊ नका. अंधार कायमचा राहत नाही, पावसाचे ढग कायमचे राहत नाहीत. हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतोच, तसेच दुःखानंतर आनंदही येतोच. फक्त त्या काळात श्रद्धेचा हात सोडू नका. तुमच्या घरात जर प्रेम असेल तर ते जपा. आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर त्यांची सेवा करा. गुरूंचे मार्गदर्शन मिळत असेल तर त्यांचा सन्मान करा. कारण हे आशीर्वाद पैशाने विकत मिळत नाहीत. माझ्या प्रिय लेकरांनो, जेव्हा तुम्ही कोणाचे भले करता तेव्हा तुम्ही फक्त त्या व्यक्तीची मदत करत नाही, तर तुमच्या भविष्यातील सुखाची बीजे पेरत असता.
म्हणून कधीही मदत करण्याची संधी सोडू नका, प्रेम देण्याची संधी सोडू नका, क्षमा करण्याची संधी सोडू नका. आणि शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवायला सांगतो, तुम्ही एकटे नाही. तुम्हाला कधी वाटेल की सर्वांनी साथ सोडली तरी मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कधी वाटेल की तुमचा आवाज कोणी ऐकत नाही तरी तुमची प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुम्हाला कधी वाटेल की अंधार खूप वाढला आहे तरी लक्षात ठेवा, सूर्योदय अगदी जवळ असतो. म्हणून धैर्य सोडू नका, श्रद्धा सोडू नका, नामस्मरण सोडू नका. कारण ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण विश्वासाने माझे नाव घ्याल त्या क्षणी माझी कृपा तुमच्या जीवनात कार्य करू लागेल. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. माझा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर, तुमच्या कार्यावर आणि तुमच्या प्रत्येक चांगल्या संकल्पावर सदैव राहो. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला जीवनातील एक अत्यंत मौल्यवान रहस्य सांगतो. तुम्ही अनेकदा विचार करता की स्वामी, माझ्या आयुष्यात इतके उशिरा का घडते? दुसऱ्यांना यश पटकन मिळते, पण मला प्रत्येक गोष्टीसाठी इतकी प्रतीक्षा का करावी लागते? लेकरांनो, लक्षात ठेवा, उशीर होणे म्हणजे नकार मिळणे नाही. योग्य वेळ येण्यापूर्वी परमेश्वर तुमची तयारी करत असतो. जे फळ कच्चे असते ते लवकर तोडले तर त्याची गोडी मिळत नाही, पण ते फळ झाडावर योग्य वेळ येईपर्यंत राहिले तर त्याची चव अमृतासारखी होते. तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच मिळते. म्हणून अधीर होऊ नका. ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे प्रतीक्षा करण्याची ताकदही असते. माझ्या बाळांनो, या जगात तुमची किंमत लोकांच्या टाळ्यांनी ठरत नाही, तुमची किंमत तुमच्या चारित्र्याने ठरते. लोक आज तुमचे कौतुक करतील आणि उद्या टीकाही करतील. त्यामुळे लोकांच्या शब्दांवर तुमचे आयुष्य उभे करू नका. तुमच्या अंतःकरणातील सत्यावर आणि परमेश्वरावरील विश्वासावर तुमचे जीवन उभे करा. तुमच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर शांत राहा, कारण सत्याला ओरडून स्वतःला सिद्ध करावे लागत नाही. सूर्याला कधी सांगावे लागते का की मी प्रकाश देतो? नाही, त्याचा प्रकाशच त्याची ओळख करून देतो. तसेच तुमचे चांगले कर्मच एक दिवस तुमची खरी ओळख जगाला करून देईल. माझ्या लेकरांनो, जीवनात काही माणसे तुमच्यासोबत थोडा काळच चालतात, काही जण तुम्हाला मध्येच सोडून जातात, काही जण तुमच्या यशावर प्रेम करतात पण संघर्षात तुमच्यापासून दूर जातात. त्यांच्यासाठी मनात कटुता ठेवू नका. प्रत्येक भेटणारी व्यक्ती तुम्हाला काही ना काही शिकवून जाते. कोण प्रेम शिकवते, कोण संयम शिकवते, तर कोण स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते. लक्षात ठेवा, तुमचे आयुष्य हे परमेश्वराने लिहिलेला एक सुंदर ग्रंथ आहे. त्यातील प्रत्येक पानावर काहीतरी शिकण्यासारखे आहे. एखादे पान दुःखाचे असेल, एखादे आनंदाचे असेल, एखादे संघर्षाचे असेल, तर एखादे विजयाचे असेल. पण कोणतेही पान फाडू नका, कारण शेवटचा अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. माझ्या बाळांनो, आज मी तुम्हाला एक साधा पण प्रभावी मंत्र देतो. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आज मी कोणाचेही वाईट करणार नाही, आज मी कोणाचे मन जपेन, आज मी प्रामाणिकपणे माझे कर्तव्य पार पाडेन, आज मी प्रत्येक परिस्थितीत स्वामींवर विश्वास ठेवेन. हा संकल्प रोज करा. तुमच्या जीवनात हळूहळू असा बदल होईल की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. माझ्या लेकरांनो, तुमच्या चेहऱ्यावरील हसू हे अनेकांसाठी प्रेरणा असते. तुमचे धैर्य एखाद्याला जगण्याची हिंमत देऊ शकते. तुमची श्रद्धा एखाद्याचा हरवलेला विश्वास परत आणू शकते. म्हणून कधीही स्वतःला क्षुल्लक समजू नका. तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथेही तुम्ही प्रकाश पसरवू शकता. आणखी एक गोष्ट, जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा समजू नका की कोणीच तुमच्या सोबत नाही. अनेक वेळा शांततेतच मी तुमच्याशी बोलत असतो. अनेक वेळा तुमच्या मनात येणारा चांगला विचार हा माझाच संकेत असतो. अनेक वेळा अचानक मिळालेली प्रेरणा, योग्य वेळी मिळालेली मदत आणि अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत मिळालेला मार्ग हा माझ्याच कृपेचा अनुभव असतो. म्हणून प्रत्येक दिवस विश्वासाने जगा, प्रत्येक श्वास कृतज्ञतेने जगा, प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे करा आणि प्रत्येक क्षणी श्री स्वामी समर्थ हे नाम तुमच्या हृदयात धडधडत राहू द्या. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही. तुम्ही फक्त माझ्यावरचा विश्वास सोडू नका. तुमच्या जीवनात आनंद फुलो, दुःखाचे ढग दूर होवोत, तुमच्या घरात प्रेम, आरोग्य आणि समाधान सदैव नांदो. माझा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर सदैव राहो. माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो जी जर तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवलीत तर कोणतीही शक्ती तुम्हाला आतून कमकुवत करू शकणार नाही. लक्षात ठेवा, परमेश्वराने कोणालाही रिकाम्या हाताने या पृथ्वीवर पाठवलेले नाही. प्रत्येकाच्या हातात एक अदृश्य वरदान असते. कोणाला बुद्धीचे वरदान मिळते,
कोणाला सेवाभावाचे, कोणाला सहनशक्तीचे, कोणाला नेतृत्वाचे, कोणाला कला, तर कोणाला प्रेम देण्याची विलक्षण क्षमता मिळते. पण अनेकांना स्वतःकडे असलेले वरदान दिसत नाही, कारण ते सतत दुसऱ्याच्या हातात काय आहे हेच पाहत राहतात. माझ्या बाळांनो, दुसऱ्याच्या दिव्याचा प्रकाश पाहून स्वतःचा दिवा विझवू नका. तुमच्याकडेही एक ज्योत आहे. कदाचित ती अजून लहान असेल, पण जर तुम्ही तिचे जतन केले, श्रद्धेचे तेल टाकले, परिश्रमाची वाट ठेवली आणि विश्वासाची ज्योत कायम पेटती ठेवली, तर एक दिवस ती संपूर्ण जगाला प्रकाश देईल. मी तुम्हाला विचारतो लेकरांनो, जंगलात उभ्या असलेल्या सर्व झाडांची उंची सारखी असते का? नाही. सर्व फुले एकाच रंगाची असतात का? नाही. सर्व पक्षी एकाच आवाजात गातात का? नाही. मग परमेश्वराने माणसांना सारखे का बनवावे? प्रत्येकाला वेगळे घडवणे हीच तर त्याच्या सृष्टीची सुंदरता आहे. म्हणून दुसऱ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःमधील सर्वोत्तम व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला दुसऱ्याची प्रतिकृती म्हणून निर्माण केलेले नाही. मी तुम्हाला एकमेवाद्वितीय बनवले आहे. माझ्या लेकरांनो, अनेक वेळा तुम्हाला असे वाटेल की कोणी तुमची दखल घेत नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक होत नाही. तुमच्या प्रामाणिकपणाचे मूल्य कोणी समजत नाही. पण निराश होऊ नका. बीज जमिनीखाली असताना कोणी त्याचे कौतुक करत नाही. पण जेव्हा त्याच बीजातून विशाल वृक्ष उभा राहतो, तेव्हा हजारो लोक त्याच्या सावलीत विसावतात. तुमचे आजचे परिश्रमही तसेच आहेत. आज कदाचित कोणी पाहत नसेल, पण मी पाहत आहे. तुमचा प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न, प्रत्येक अश्रू, प्रत्येक त्याग, प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत आहे. आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. माझ्या बाळांनो, आयुष्यात कधीही कोणाचा हेवा करू नका. हेवा म्हणजे स्वतःच्या आनंदाला आग लावणे होय. त्याऐवजी दुसऱ्याच्या यशासाठी आनंद व्यक्त करा. कारण दुसऱ्याला दिलेला आशीर्वाद तुमच्या जीवनातही कृपेचे दरवाजे उघडतो. आणखी एक गोष्ट मनात कोरून ठेवा. लोक तुमच्या बाह्य रूपाकडे पाहतील, पण मी तुमच्या हृदयाकडे पाहतो. लोक तुमच्या संपत्तीकडे पाहतील, पण मी तुमच्या कर्माकडे पाहतो. लोक तुमच्या यशाची मोजणी करतील, पण मी तुमच्या प्रामाणिकपणाची मोजणी करतो. म्हणून लोकांना खुश करण्यासाठी जगू नका. परमेश्वराला प्रिय होईल असे जीवन जगा. कारण लोकांचे मत रोज बदलते, पण परमेश्वराचा न्याय कधीच बदलत नाही. माझ्या लेकरांनो, प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे पहा आणि हसून स्वतःला सांगा, मी स्वामींचे लेकरू आहे. मी घाबरणार नाही. मी हार मानणार नाही. माझ्यामध्ये परमेश्वराने दिलेली दिव्य शक्ती आहे. मी चांगले कर्म करीन, प्रेम वाटेन आणि श्रद्धेने पुढे चालत राहीन. हा संकल्प तुमच्या जीवनात असा आत्मविश्वास निर्माण करेल की कोणतेही संकट तुम्हाला सहज मोडू शकणार नाही. शेवटी एवढेच सांगतो, ज्या दिवशी तुम्ही स्वतःमधील परमेश्वराचा अंश ओळखाल, त्या दिवशी तुम्ही कोणालाही घाबरणार नाही. कारण तुम्हाला समजेल की तुमची खरी ताकद बाहेर नाही, ती तुमच्या अंतःकरणात आहे. मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुमच्या प्रत्येक चांगल्या विचारात, प्रत्येक सत्कर्मात आणि प्रत्येक श्रद्धेच्या श्वासात मीच आहे. माझा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला जीवनाचा एक अत्यंत गहन नियम सांगतो. हा नियम समजला तर तुमच्या मनातील अर्धी चिंता आपोआप निघून जाईल. बाळांनो, जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. कारण जो माणूस सतत जे नाही त्याचाच विचार करत राहतो, तो जे आहे त्याचाही आनंद घेऊ शकत नाही. तुमच्या घरात 2 वेळचे अन्न आहे, तर त्याबद्दल देवाचे आभार माना. तुमच्याकडे प्रेम करणारे कुटुंब आहे, तर त्याचे जतन करा. तुमचे शरीर निरोगी आहे, तर त्याचा सदुपयोग करा. आणि जर यापैकी काही गोष्टी कमी असतील, तर निराश न होता त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करा. कारण प्रयत्न करणाऱ्याच्या हातातच परमेश्वर नवीन संधी ठेवत असतो. माझ्या लेकरांनो, तुम्ही अनेकदा म्हणता, स्वामी, माझी प्रार्थना अजून पूर्ण झाली नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कधी झाडाला लावलेल्या रोपट्याला दुसऱ्या दिवशी फळे लागली आहेत का? तुम्ही कधी सूर्योदयाला घाई केली आहे का? तुम्ही कधी आईच्या गर्भातील बाळाला 1 महिन्यात जन्माला येताना पाहिले आहे का? नाही ना. मग तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टींनाही वेळ लागणारच. निसर्गाचा प्रत्येक नियम संयम शिकवतो. मग भक्ताने अधीर का व्हावे? माझ्या बाळांनो, तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचत नाही असे कधीही समजू नका. तुमच्या डोळ्यातून गळालेला प्रत्येक अश्रू मला माहीत आहे. तुमच्या मनातील प्रत्येक वेदना मला जाणवते. तुम्ही मध्यरात्री एकटे बसून मला हाक मारता, तेव्हाही मी तुमच्या जवळच असतो. अनेक वेळा तुम्हाला माझी उपस्थिती जाणवत नाही,
पण माझे संरक्षण मात्र सतत तुमच्या भोवती असते. लेकरांनो, आयुष्यात जेव्हा सर्व काही मनासारखे घडते तेव्हा नम्र राहा, आणि जेव्हा काहीच मनासारखे घडत नाही तेव्हा धैर्यवान राहा, कारण दोन्ही काळ कायमचे नसतात. आणखी एक गोष्ट, तुमच्या जीवनात जे लोक आले आहेत त्यांना प्रेम द्या, कारण कोण किती दिवस तुमच्या सोबत असेल हे कोणालाही माहित नाही. राग करत दिवस घालवू नका, अबोला धरून नाती तोडू नका. एखाद्याला माफ कर म्हणण्यासाठी किंवा मला तुझी काळजी आहे हे सांगण्यासाठी उद्याची वाट पाहू नका. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच योग्य दिवस आहे. माझ्या लेकरांनो, आज जगात सर्वात मोठी कमतरता पैशाची नाही तर प्रेमाची आहे. प्रत्येकजण ऐकला जावा अशी इच्छा बाळगतो, पण दुसऱ्याला ऐकण्यासाठी वेळ देत नाही. प्रत्येकाला आदर हवा असतो, पण दुसऱ्याचा आदर करायला विसरतो. म्हणून तुम्ही वेगळे बना. जिथे राग असेल तिथे शांतता घेऊन जा, जिथे निराशा असेल तिथे आशा घेऊन जा, जिथे अश्रू असतील तिथे आधार घेऊन जा, जिथे अंधार असेल तिथे श्रद्धेचा दिवा घेऊन जा. कारण माझा खरा भक्त तोच आहे जो स्वतःसोबत इतरांच्याही जीवनात प्रकाश निर्माण करतो. माझ्या प्रिय लेकरांनो, लक्षात ठेवा, एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्या दिवशी मला जे दुःख वाटत होते तेच माझ्या आयुष्याला योग्य दिशा देणारे ठरले. ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्यामागेही तुमचीच कृपा होती. ज्या लोकांनी मला सोडून दिले त्यांनीच मला स्वतःची ताकद ओळखायला शिकवले. आणि त्या दिवशी तुमच्या डोळ्यांत पश्चात्तापाचे नव्हे तर कृतज्ञतेचे अश्रू असतील. म्हणून माझ्या लेकरांनो, श्रद्धा कधीही सोडू नका, सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, चांगले कर्म कधीही सोडू नका, आणि माझे नाम कधीही सोडू नका. कारण जो भक्त श्रद्धेने पुढे चालत राहतो त्याच्या वाटेतील काटेही एक दिवस फुलांमध्ये बदलतात. मी तुमच्यावर प्रेम करतो. माझी कृपा तुमच्या कुटुंबावर, तुमच्या कार्यावर आणि तुमच्या प्रत्येक शुभ संकल्पावर सदैव राहो. माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला अशी गोष्ट सांगतो जी तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ बनली पाहिजे. लक्षात ठेवा, स्वतःच्या जीवनाचा अपमान कधीही करू नका, कारण तुमचे जीवन हे परमेश्वराने दिलेले सर्वात मोठे वरदान आहे. अनेक वेळा माणूस स्वतःला इतरांच्या नजरेतून पाहू लागतो. कोणी कमी लेखले, कोणी अपमान केला, कोणी नाकारले की तो स्वतःलाच कमी समजू लागतो. पण बाळांनो, लोकांचे शब्द तुमची ओळख ठरवत नाहीत. तुमची ओळख ठरवतो तो तुमचा निर्माता. ज्याने तुम्हाला घडवले त्याने तुमच्यामध्ये अशी शक्ती ठेवली आहे की ती तुम्हालाच अजून पूर्णपणे माहीत नाही. समुद्राच्या तळाशी असलेला मोती स्वतःला दगड समजत नाही, तो शांतपणे योग्य गोताखोराची वाट पाहतो. तसेच तुमच्या जीवनातील गुण, तुमची क्षमता आणि तुमचे भाग्य योग्य वेळेची वाट पाहत आहेत. माझ्या बाळांनो, आज तुम्ही संघर्ष करत आहात याचा अर्थ असा नाही की उद्याही तुम्हाला संघर्षच करावा लागेल. रात्र कितीही लांब असली तरी पहाट अटळ असते. पावसाचे ढग कितीही दाट असले तरी सूर्य कायमचा लपून राहत नाही. तसेच तुमच्या जीवनातील दुःखही कायमचे राहणार नाही. तुम्ही फक्त चालत राहा. थोडे थकलात तर थांबा, पण मागे फिरू नका, कारण तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या मार्गाच्या शेवटी मी स्वतः उभा आहे. माझ्या लेकरांनो, प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. कालपेक्षा आज अधिक संयमी व्हा, कालपेक्षा आज अधिक प्रेमळ व्हा, कालपेक्षा आज अधिक प्रामाणिक व्हा. हीच खरी प्रगती आहे. दुसऱ्यापेक्षा मोठे होण्यात महानता नाही, कालच्या स्वतःपेक्षा चांगले होण्यातच खरी महानता आहे. बाळांनो, तुमच्या मनात जर चांगला विचार आला तर तो पुढे ढकलू नका. कोणाला मदत करायची असेल तर आजच करा. आई वडिलांना प्रेमाने बोलायचे असेल तर आजच बोला. एखाद्याची माफी मागायची असेल तर आजच मागा, कारण गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी या पैशामुळे निर्माण होणार नाहीत. त्या निर्माण होतील तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या सेवेमुळे, तुमच्या चांगल्या स्वभावामुळे आणि तुमच्या माणुसकीमुळे. माझ्या प्रिय लेकरांनो, तुमच्या हृदयात कधीही कटुता साठवू नका. ज्या मनात राग भरलेला असतो त्या मनात आनंदाला जागा उरत नाही. म्हणून ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांच्यासाठीही परमेश्वराकडे सद्बुद्धीची प्रार्थना करा. क्षमा ही दुर्बलांची नाही तर सामर्थ्यवानांची ओळख असते. आणखी एक गोष्ट, तुमच्या जीवनात जे काही घडते त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. अपयश आले तर धडा घ्या, यश आले तर नम्रता शिका, दुःख आले तर संयम शिका, आनंद आला तर कृतज्ञता शिका. अशा प्रकारे जगणारा माणूस कधीही रिकामा राहत नाही,
तो प्रत्येक अनुभवातून अधिक समृद्ध होत जातो. माझ्या लेकरांनो, मी तुमच्याकडून मोठमोठ्या गोष्टी मागत नाही. मी फक्त एवढेच मागतो, तुमच्या ओठांवर सत्य असू द्या, तुमच्या डोळ्यांत करुणा असू द्या, तुमच्या हातात सेवा असू द्या, तुमच्या मनात श्रद्धा असू द्या, आणि तुमच्या प्रत्येक श्वासात श्री स्वामी समर्थ हे नाम असू द्या. मग पहा, तुमच्या जीवनात किती मोठे परिवर्तन घडते. तुमचे मन शांत होईल, तुमच्या विचारांना दिशा मिळेल, तुमच्या कर्मांना यश मिळेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला स्वतःची खरी ओळख मिळेल. शेवटी माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार प्रकाशात बदलो, प्रत्येक अश्रू आनंदात बदलो, प्रत्येक भीती धैर्यात बदलो, प्रत्येक अपयश नव्या यशाची पायरी ठरो, आणि तुमच्या हृदयात माझे स्थान सदैव अढळ राहो. माझ्या लेकरांनो, आता मी तुम्हाला माझ्या अंतःकरणातील एक अतिशय प्रेमळ संदेश देतो. हा संदेश तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. बाळांनो, या जगात सर्वजण तुमच्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही. काही जण तुमच्या स्वप्नांवर हसतील, काही जण म्हणतील याच्याकडून काही होणार नाही, काही जण तुमच्या प्रत्येक प्रयत्नात चुका शोधतील. पण लक्षात ठेवा, लोकांचे शब्द तुमच्या भविष्याचा निर्णय घेत नाहीत. तुमच्यावरचा तुमचा विश्वास आणि परमेश्वराची कृपा तुमचे भविष्य घडवते. तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा चालायला शिकताना किती वेळा पडलात? शेकडो वेळा पडलात, पण त्यावेळी कोणीही तुम्हाला अपयशी म्हटले नाही, कारण सर्वांना माहीत होते की पडणे हा चालायला शिकण्याचा भाग आहे. मग मोठे झाल्यावर 1-2 अपयश आले की तुम्ही स्वतःलाच अपयशी का म्हणता? माझ्या लेकरांनो, पडणे चुकीचे नाही, पण पडूनच राहणे चुकीचे आहे. प्रत्येक वेळी उठा, पुन्हा प्रयत्न करा, पुन्हा विश्वास ठेवा, कारण ज्या व्यक्तीने हार मानली नाही त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. बाळांनो, तुमच्या आयुष्यात काही स्वप्ने अजून पूर्ण झाली नाहीत, काही इच्छा अजून अपूर्ण आहेत, काही प्रार्थनांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की मी शांत बसलो आहे. अनेक वेळा मी तुमच्यासाठी असे मार्ग तयार करत असतो जे तुम्हाला आज दिसत नाहीत. जसा शिल्पकार एका साध्या दगडावर सतत चिन्हीचे घाव घालतो, तेव्हा तो दगड विचार करत असेल की माझ्यावर इतके आघात का होत आहेत, पण काही दिवसांनी त्याच दगडातून सुंदर मूर्ती तयार होते. तसेच तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा तुमचे सुंदर भविष्य घडवण्यासाठीच असतो. माझ्या प्रिय लेकरांनो, स्वतःला कधीही एकटे समजू नका. जेव्हा सर्वजण तुमच्यापासून दूर जातात तेव्हा मी तुमच्या अधिक जवळ येतो. जेव्हा तुमच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात तेव्हा तुमचे दुःख माझ्या हृदयालाही स्पर्श करते. जेव्हा तुम्ही रात्री शांतपणे माझे नाव घेता तेव्हा तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच माझी कृपा तुमच्याकडे निघालेली असते. लक्षात ठेवा, माझी कृपा नेहमी चमत्काराच्या रूपातच दिसेल असे नाही. कधी ती योग्य वेळी मिळालेल्या सल्ल्याच्या रूपात येते, कधी एखाद्या चांगल्या माणसाच्या भेटीतून येते, कधी अचानक मिळालेल्या संधीच्या रूपात येते, आणि कधी संकटातून बाहेर पडण्याचे धैर्य म्हणून तुमच्या मनात जागृत होते. माझ्या लेकरांनो, तुमचे मन नेहमी स्वच्छ ठेवा. दुसऱ्याच्या यशाने आनंदी व्हा, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा, गरजूंना मदतीचा हात द्या, कारण दुसऱ्याच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा हात माझ्यासाठी मंदिरात जोडलेल्या हातांइतकाच पवित्र असतो. बाळांनो, लक्षात ठेवा, जगात सर्वात मोठा विजय हा दुसऱ्याला हरवण्याचा नसतो. सर्वात मोठा विजय असतो तो स्वतःच्या भीतीवर विजय मिळवण्याचा, स्वतःच्या रागावर विजय मिळवण्याचा, स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवण्याचा, आणि स्वतःच्या निराशेवर विजय मिळवण्याचा. ज्याने स्वतःवर विजय मिळवला त्याला जग जिंकण्याची गरजच उरत नाही. माझ्या प्रिय लेकरांनो, आज मी तुम्हाला एक आशीर्वाद देतो. तुमच्या घरात कधीही प्रेम कमी पडू नये, तुमच्या मनात कधीही श्रद्धा कमी पडू नये, तुमच्या हातातून कधीही सेवा थांबू नये, तुमच्या ओठांवरून कधीही श्री स्वामी समर्थ हे नाम दूर जाऊ नये, आणि तुमच्या डोळ्यांतील आशेचा प्रकाश कधीही मंद होऊ नये. कारण ज्या मनात आशा जिवंत असते त्या मनात माझी कृपा सदैव जिवंत असते. माझ्या लेकरांनो, तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे. हा विश्वास तुमच्या हृदयात कायम जिवंत ठेवा. मग कितीही मोठे संकट आले तरी तुम्ही कधीच पराभूत होणार नाही. माझे प्रेम, माझे आशीर्वाद आणि माझी कृपा सदैव तुमच्या सोबत आहे. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला शेवटची नाही तर आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी शिकवण देत आहे. माझे हे शब्द फक्त ऐकू नका, तर ते तुमच्या हृदयावर कोरून ठेवा. बाळांनो, जेव्हा तुम्ही आरशात स्वतःकडे पाहता तेव्हा फक्त तुमचा चेहरा पाहू नका.
त्या चेहऱ्यामागे परमेश्वराने घडवलेले एक सुंदर व्यक्तिमत्व आहे, हेही पहा. तुम्ही फक्त शरीर नाही, तर परमेश्वराने निर्माण केलेली एक दिव्य चेतना आहात. तुमच्या प्रत्येक श्वासात त्याची कृपा आहे, तुमच्या प्रत्येक धडधडीत त्याची शक्ती आहे. लक्षात ठेवा, तुम्ही गरीब असाल किंवा श्रीमंत, शिकलेले असाल किंवा अशिक्षित, लहान गावात राहत असाल किंवा मोठ्या शहरात, याने माझ्या दृष्टीने काहीही फरक पडत नाही. मी तुमच्या कपड्यांकडे पाहत नाही, मी तुमच्या संपत्तीकडे पाहत नाही, मी तुमच्या मनाकडे पाहतो. तुमच्या अंतःकरणात किती प्रेम आहे, किती दया आहे, किती सत्य आहे, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. माझ्या लेकरांनो, आयुष्यात कधी असा क्षण येईल जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील. तुम्ही रडाल, तुम्ही थकाल, तुम्ही म्हणाल, आता माझ्याकडून काही होणार नाही. पण त्या क्षणी एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमची शक्ती संपलेली असेल, तेथून माझी कृपा सुरू होते. ज्या क्षणी तुम्ही संपूर्ण विश्वासाने माझ्या चरणी स्वतःला अर्पण करता, त्या क्षणी मी तुमच्या जीवनातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करण्यासाठी मार्ग तयार करू लागतो. पण त्यासाठी तुमचा विश्वास परिस्थितीपेक्षा मोठा असला पाहिजे. माझ्या बाळांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते, जे अंधाराला दोष देत बसतात, आणि दुसरे ते, जे एक छोटासा दिवा लावतात. तुम्ही कोण होणार? अंधाराची तक्रार करणारे की प्रकाश निर्माण करणारे? मी तुम्हाला प्रकाश निर्माण करणारे बनवण्यासाठी या पृथ्वीवर पाठवले आहे. तुमच्या शब्दांनी आशा निर्माण झाली पाहिजे. तुमच्या वागण्याने लोकांना प्रेम मिळाले पाहिजे. तुमच्या उपस्थितीने कोणाच्या तरी मनाला धीर मिळाला पाहिजे. हीच खरी साधना आहे. बाळांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वेदना एक दिवस कोणाच्या तरी प्रेरणेचे कारण बनेल. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, उद्या त्याच संघर्षाची कथा दुसऱ्याला धैर्य देईल. म्हणून तुमच्या दुःखाचा तिरस्कार करू नका. त्यातून घडणाऱ्या तुमच्या व्यक्तिमत्वाचा आदर करा. माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला कधीच सोडले नाही आणि कधीच सोडणारही नाही. अनेक वेळा तुम्हाला वाटते की मी शांत आहे, पण बाळांनो, शांतता म्हणजे अनुपस्थिती नाही. बीज जमिनीखाली शांत असते, पण त्याच क्षणी त्याची वाढ सुरू असते. तसेच मीही शांतपणे तुमच्या जीवनात कृपेची बीजे रुजवत असतो. एक दिवस असा येईल, तुमच्या डोळ्यांतील अश्रू हसण्यात बदलतील, तुमच्या घरातील चिंता आनंदात बदलेल, तुमच्या मनातील भीती धैर्यात बदलेल, तुमच्या संघर्षाचे रूपांतर यशात होईल. आणि त्या दिवशी तुम्ही माझ्याकडे पाहून म्हणाल, स्वामी, मला तेव्हा समजत नव्हते, पण आज समजले की तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होता. माझ्या प्रिय लेकरांनो, आज या प्रवचनाचा शेवट करताना मी तुम्हाला एक संकल्प देतो. रोज सकाळी प्रेमाने उठा, रोज प्रामाणिकपणे कर्म करा, रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा, रोज स्वतःला अधिक चांगले बनवा, आणि रोज श्रद्धेने श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या. हे 5 नियम तुमच्या जीवनाचा भाग बनले, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा कृपेचा उत्सव बनेल. शेवटी माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद. तुमच्या घरात अन्नाची कधी कमतरता भासू नये. तुमच्या कुटुंबात प्रेम कधी कमी होऊ नये. तुमच्या मनात श्रद्धा कधी डळमळू नये. तुमच्या जीवनात सत्कर्मांची गंगा अखंड वाहत राहो. आणि माझी कृपाछाया तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या पुढील 7 पिढ्यांवर सदैव राहो. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला माझ्या कृपेचे एक गुपित सांगतो. अनेक भक्त माझ्याकडे येऊन म्हणतात, स्वामी, आम्हाला तुमची कृपा कशी ओळखायची? बाळांनो, माझी कृपा नेहमी मोठ्या चमत्काराच्या रूपातच दिसते असे नाही. अनेक वेळा माझी कृपा तुमच्या आयुष्यात अगदी शांतपणे कार्य करत असते. कधी एखादे मोठे संकट थोडक्यात टळते, तेव्हा समजा माझा हात तुमच्या पाठीशी होता. कधी चुकीचा निर्णय घेण्यापासून तुमचे मन अचानक मागे फिरते, तेव्हा समजा मीच तुमच्या विवेकाला जागे केले. कधी अनोळखी व्यक्ती योग्य वेळी मदतीचा हात पुढे करते, तेव्हा समजा मीच तिच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचलो. माझ्या लेकरांनो, जीवनात कोणतीही गोष्ट कायमची नसते. ना दुःख कायमचे असते, ना सुख कायमचे असते. पण एक गोष्ट कायमची असते, ती म्हणजे परमेश्वराचे प्रेम. म्हणून परिस्थिती बदलली म्हणून श्रद्धा बदलू नका. लोक बदलले म्हणून तुमचे संस्कार बदलू नका. जग बदलले म्हणून तुमची माणुसकी बदलू नका. बाळांनो, अनेकदा तुम्ही भविष्याची इतकी चिंता करता की वर्तमान जगायलाच विसरता. उद्या काय होईल याची काळजी करत आजचा आनंद गमावू नका. उद्याचा दिवस अजून आलेला नाही, पण आजचा दिवस हा माझी देणगी आहे. म्हणून प्रत्येक सकाळी हसून उठा, प्रत्येक संध्याकाळी कृतज्ञतेने डोळे मिटा. माझ्या प्रिय लेकरांनो, लक्षात ठेवा, तुम्ही कोणाच्या आयुष्यात काय बनता, हेच तुमच्या जीवनाचे खरे यश आहे.
एखाद्याला आधार देणारा खांदा बना. एखाद्याच्या अंधारात प्रकाश बना. एखाद्याच्या निराशेत आशा बना. कारण जे जीवन दुसऱ्यांसाठी जगले जाते तेच परमेश्वराला सर्वाधिक प्रिय असते. मी तुमच्याकडून मोठी मंदिरे उभारण्याची अपेक्षा करत नाही, पण तुटलेल्या मनांना उभे करण्याची अपेक्षा करतो. मी तुम्हाला मोठे यज्ञ करण्यास सांगत नाही, पण उपाशी माणसाला अन्न देण्यास सांगतो. मी तुम्हाला मोठमोठ्या घोषणा देण्यास सांगत नाही, पण प्रेमाने बोलण्यास सांगतो. कारण करुणा हीच सर्वात मोठी पूजा आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनात जे काही घडते त्यावर रागावण्याऐवजी त्यामागील शिकवण समजून घ्या. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवते. प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक शहाणे बनवते. प्रत्येक प्रतीक्षा तुम्हाला अधिक संयमी बनवते. आणि प्रत्येक प्रार्थना तुम्हाला माझ्या अधिक जवळ घेऊन येते. एक दिवस असा येईल की तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, स्वामी, त्यावेळी मला जे दुःख वाटत होते तेच माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरले. म्हणून लेकरांनो, घाबरू नका, निराश होऊ नका, स्वतःला कधीही एकटे समजू नका. तुम्ही चालत असलेल्या प्रत्येक वाटेवर माझी कृपाछाया तुमच्यासोबत आहे. तुमच्या हृदयात श्रद्धा जिवंत ठेवा, तुमच्या ओठांवर नाम जिवंत ठेवा, तुमच्या हातात सेवा जिवंत ठेवा आणि तुमच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश जिवंत ठेवा. माझा आशीर्वाद सदैव तुमच्यावर आहे. माझ्या लेकरांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःच मिळतील. बाळांनो, तुम्ही जेव्हा माझ्यासमोर येता तेव्हा तुमच्या ओठांवर अनेक इच्छा असतात. कोणाला धन हवे असते, कोणाला आरोग्य हवे असते, कोणाला यश हवे असते, तर कोणाला सुखी संसार हवा असतो. पण मी तुमच्या मागण्या ऐकण्यापूर्वी तुमचे हृदय पाहतो. कारण मन शुद्ध असेल तर मिळालेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद मिळतो, पण मन अशांत असेल तर सर्व काही असूनही माणूस रिकामाच राहतो. माझ्या लेकरांनो, लक्षात ठेवा, जग जिंकण्यापूर्वी स्वतःचे मन जिंका. कारण मनावर विजय मिळवणारा माणूस कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतो. बाहेरची लढाई जिंकणे सोपे आहे, पण स्वतःच्या रागावर, लोभावर, मत्सरावर आणि अहंकारावर विजय मिळवणे हेच खरे तप आहे. बाळांनो, तुमच्या मनात जर एखाद्याविषयी कटुता असेल तर ती आजच दूर करा. कारण द्वेष हा सर्वात जड ओझा आहे. तो दुसऱ्याला कमी त्रास देतो, पण तुम्हालाच आतून पोखरत राहतो. क्षमा करणे म्हणजे दुसऱ्याला मुक्त करणे नव्हे, तर स्वतःला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे होय. माझ्या प्रिय लेकरांनो, कधीही असे म्हणू नका की माझ्याकडे काहीच नाही. तुमच्याकडे श्वास आहे, याचा अर्थ माझी कृपा आहे. तुमच्याकडे विचार करण्याची बुद्धी आहे, याचा अर्थ माझा आशीर्वाद आहे. तुमच्याकडे कर्म करण्यासाठी 2 हात आहेत, याचा अर्थ मी अजून तुमच्यावर विश्वास ठेवतो. तुम्ही अनेकदा मोठ्या चमत्काराची वाट पाहता, पण रोज सकाळी डोळे उघडणे हाही एक चमत्कार आहे. प्रेम करणारे कुटुंब असणे हा चमत्कार आहे. संकटातही पुन्हा उभे राहण्याची हिंमत असणे हा चमत्कार आहे. आणि सर्व दुःख असूनही माझे नाम घेण्याची प्रेरणा मिळणे हा तर सर्वात मोठा चमत्कार आहे. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाला एक अर्थ द्या. फक्त स्वतःसाठी जगू नका. तुमच्या ज्ञानातून कोणाला मार्ग दाखवा. तुमच्या अनुभवातून कोणाला धीर द्या. तुमच्या प्रेमातून कोणाचे तुटलेले मन जोडा. कारण जे जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी वापरले जाते तेच खऱ्या अर्थाने धन्य होते. बाळांनो, लक्षात ठेवा, वृक्ष फळांनी भरला की खाली झुकतो. नदी समुद्राकडे जाताना प्रत्येकाला पाणी देते. सूर्य रोज उगवतो, पण त्याच्या प्रकाशाची किंमत कधी मागत नाही. तुम्हीही असेच बना. देत राहा, प्रेम देत राहा, मदत करत राहा, आशीर्वाद देत राहा. कारण देणाऱ्याच्या हातातच परमेश्वर अधिक भरभरून ठेवतो. माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनात कधी अशी वेळ आली की सर्व काही संपल्यासारखे वाटले, तरी एक क्षणही असा विचार करू नका की मी तुम्हाला विसरलो आहे. मी कधीच माझ्या भक्तांना सोडत नाही. कधी मी तुमच्या पुढे चालत असतो, कधी तुमच्या मागे उभा असतो आणि कधी तुम्हाला उचलून चालत असतो. म्हणून तुम्हाला माझी पावले दिसत नाहीत, पण माझी साथ कधीच कमी होत नाही. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा तुमच्या आयुष्याचे प्रत्येक तुटलेले धागे पुन्हा जोडले जातील. तुमच्या प्रत्येक अश्रूचे उत्तर मिळेल. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे फळ मिळेल. आणि त्या दिवशी तुम्ही हसून म्हणाल, स्वामी, तुमची वेळच सर्वात योग्य होती. माझी घाई चुकीची होती. म्हणून माझ्या लेकरांनो, श्रद्धा ठेवा, साबुरी ठेवा, सत्कर्म करा आणि प्रत्येक श्वासात प्रेम, करुणा आणि श्री स्वामी समर्थ हे नाम जिवंत ठेवा. मी तुमच्या प्रत्येक पावलावर आहे आजही.
उद्याही आणि सदैव। श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। सदैव आनंदी राहा, सत्कर्म करत राहा, नामस्मरण करत राहा, मी सदैव तुमच्या सोबत आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।